फलटणमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। बटन दाबत नाही अशी तक्रार करण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 13 वरील मतदान केंद्रावर उमेदवार पोहोचले। मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे। मतदानाची वेळ वाढवून द्या अशी मागणी केली जाते। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मतदान केंद्रावरती गोंधळ झालेला आहे। ईव्हीएमचं बटन दाबलं जात नाही असं सांगितलं जातंय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून। संतोष, आपण पाहतोय एकंदरीत मतदान केंद्रावरती गोंधळ झालेला आहे। गेल्या काही वेळापासून हा गोंधळ कायम आहे आणि आता उमेदवार सुद्धा पोहोचलेत। काय अपडेट? नक्कीच सेजल, खरं तर मी फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या मशीनच्या पेट्या देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत। खरं तर आज सकाळीच या ठिकाणी एक मशीन जी होती ती बदलण्यात आली होती। त्यानंतर त्या दुसरी पण मशीन मधील बटन दबत नसल्याचा आरोप जो होता तो मतदारांचा होता आणि त्यानंतर या ठिकाणी अधिकारी जे आहेत या ठिकाणचे ते मतदानाच्या केंद्रांवर पोहोचले आणि या ठिकाणचा आक्षेप असाच होता लोकांचा की हे जे बटन दबत नसल्यामुळं ही आता मतदानाची वेळ जी आहे ती वाढवून मिळणार का, याबाबत आता सुद्धा लोक जे आहेत ती या ठिकाणी आहेत। आता सध्या ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर जवळपास 1 तासभर हा विषय जो होता तो बराच वेळ या ठिकाणी चालू होता। आता सध्या ह्या मतदानाची प्रक्रिया एकूणच सुरू झालेली पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणचे अधिकारी बिलकुल, या माहितीसाठी धन्यवाद। साताऱ्यातल्या फलटणमध्ये मतदान केंद्रावरती गोंधळ झालाय। ईव्हीएम वरती बटन दाबलं जात नाही अशी तक्रार आहे। हे इझी प्रेस झाले पाहिजे, अननेसेसरी ज्यादा प्रेसिंग झालं तर त्यामुळे हा प्रॉब्लेम येत असावा। मला काहीच अडचण नाही आली। आय प्रेस्ड व्हेरी इझिली सो दॅट ऑलमोस्ट ऑल बटन्स फंक्शन वेल। मोठी बातमी बघूयात। यवतमाळ नगर परिषद निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। प्रभाग क्रमांक 27 मधील मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया बंद आहे। मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे अकोल्यातील कासारखेड या ठिकाणी सुद्धा मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडालाय। मोठी बातमी येते बघूयात। बीड आणि गेवराईमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या 55 जणांवरती हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। 2 डिसेंबरला मतदानादरम्यान बीड आणि गेवराईमध्ये मोठा राडा झाला होता। 3 तारखेला एकूण 55 जणांना 48 तासांसाठी हद्दपार करण्यात आलं होतं आणि आता मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा बीड पोलिसांकडून तीच कारवाई केली जाते। मोठी बातमी बघूयात। भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे। ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे देखील भाजपात प्रवेश करणार आहेत। संजोग वाघेरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादीच्या सायली वांजळे पुण्यामध्ये भाजपात प्रवेश करणार असून आमदार बापू पठारेंचा मुलगा देखील भाजप प्रवेश करणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके हे देखील भाजपात जाणार असल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे। वेगवेगळ्या पक्षातनं कोण कोण, आज कोणाकोणाचे प्रवेश? बरोबर आहे, भाजपमध्ये इन्कमिंग जे आहे ते गेल्या काही महिन्यापासून सुरूच असलेलं पाहायला मिळतात। निवडणुका आता जाहीर महापालिकांच्या झालेल्या आहेत तरी सुद्धा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात हे इन्कमिंग जे आहे ते सुरूच असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। आज सुद्धा जम्बो प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये घेतला जातोय। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी हे जे आहे ते आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतायत। तर पुण्यामधले जवळपास 22 नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा हा प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये करणार असल्याची माहिती जी आहे ती आज सूत्रांकडून मिळालेली आहे। यामध्ये बापू पठारे यांचा पुत्र जे आहेत सुरेंद्र पठारे आणि त्याचप्रमाणे इतर सगळे नगरसेवक जे आहेत भाजपमधले मध्ये प्रवेश करतायत। राष्ट्रवादीमधले काही नगरसेवक आहेत, जे माजी नगरसेवक आहेत, हे सुद्धा प्रवेश करताना पाहायला मिळतात। एकंदरीत आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप जुळवाजुळव करताना आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी प्रत्येक महापालिकेमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते आपापले घेतल्यानंतर आपलं वर्चस्व महापालिकांमध्ये कसं वाढवता येईल, जास्तीत जास्त जागा महापालिकांमध्ये कशा निवडून आणता येतील, हा प्रयत्न जो आहे तो भाजपचा पाहायला मिळतोय। भाजप पुण्यामध्ये एकटी लढणार आहे, त्यामुळे तिथलं वर्चस्व पुण्यामधलं वाढवण्याचा प्रयत्न भाजप करते आणि त्याच अनुषंगानं पुण्यातला हा प्रवेश जो आहे तो आजचा महत्त्वपूर्ण मानला जातोय। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी आमदार। धन्यवाद या माहितीसाठी। बघूयात आज भाजपमध्ये कोण कोण प्रवेश करताय, याकडे आपलं लक्ष असेल।
त्यावेळेस देखील तुम्ही मोठ्या धामधूम पद्धतीने शिवसेनेत प्रवेश केला होता. आज मोजक्या कार्यकर्त्यांसोबत चाललं. कोण कोण असणार तुमच्यासोबत? म्हणजे तुमच्या पत्नी आता राष्ट्रवादीचे नगरसेवक होतात, ते असणार आहेत का? तुमचा मुलगा असणार आहे का? म्हणजे कोण कोण आज प्रवेश करणार आहे भाजपमध्ये? नाही, या ठिकाणी माझी पत्नी पण आहे आणि काही नगरसेवक पण आहेत, काही पदाधिकारी आहेत. कारण की ते एक्सप्रेस हायवेने त्या ठिकाणी गेलेले आहेत, काही आम्ही या बाजूनी चाललेलो आहे. तर तुम्हाला नावं कळतील ते आता. किती नगरसेवक तरी अंदाजे? साधारण एक 15 ते 20 नगरसेवक असतील. शिवसेनेचे त्यामध्ये किती असतील किंवा राष्ट्रवादीचे असे असे किती नगरसेवकाचा अंदाज आकडा आहे? नाही, ह्याच्यामध्ये तिथे आपल्याला प्रवेश झाल्यानंतर कळेल की किती नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष असेल, त्याला मोठा धक्काच वाहतो या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड शहरात मानला जात आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.